हॅलो हॅलो. बॅटर कोण आहे? भराडेवाडी कृपया आपला 12वा खेळाडू कृपया लवकरच. चला वैभव गांगेश्वर कारशिंगे संघाकडून वैभव स्वतःचा पहिल्या संघासाठी पहिलं षटक घेऊन मैदानामध्ये दाखल होत आहे. एक मोठा सामना आपल्या प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. फलंदाज आहे वैभव ना. वैभव आणि नॉन स्ट्राईकला आहे चेतन. पहिला चेंडू आणि पहिलाच मोठा प्रहार सरळ सीमा पार. षटकार वैभव. राजापूर तालुक्यामध्ये सध्या ज्या नावाची चर्चा आहे तोच वैभव पडवळ पहिल्या चेंडूवरती हल्ला करतोय. वैभव कारशिंगर या गोलंदाजावरती दुसरा चेंडू येतोय. शॉर्ट पिच चेंडू होता. मागील चेंडू पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू होता. यष्ट उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न मात्र लेगस्टंपच्या बऱ्याचशा बाहेर चेंडू जातोय. एक स्क्वेअर मारा. एक एक्स्ट्रा धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. एका चेंडूच्या अखेरीस 7. जर बराडे देवी हा संघ जर पाहिला अतिशय बळकट असलेला हा संघ आहे. आता मात्र पुन्हा केलाय हवाई हल्ला. सरळ पाठवलाय सीमा पार. षटकार. बघा बराडे देवी संघ जर आपण विचार केला तर केतन आहे नॉन स्ट्राईकला. स्ट्राईकला केतन वैभव पडवळ. त्याचप्रमाणे राजापूर तालुक्यातलं एक मोठं नाव, रत्नागिरी जिल्हा टेनिस क्रिकेट मधील एक मोठं नाव आशिष मालवणकर आपल्याला खेळताना दिसेल. अखिल खाडे असेल यासारखी मोठी नावं या संघामधून आपल्याला खेळताना दिसतील. त्याचप्रमाणे किशोर कनेरी असेल. अशी एकापेक्षा एक मातब्बर खेळाडू या संघामध्ये आपल्याला खेळताना दिसतात. हा शॉर्ट पिच चेंडू कोणतीही दयामया दाखवली नाहीये. षटकार. चेंडूवरती 6 षटकार येणार का ते पण पहिल्या षटकामध्ये. या दिवसातील सर्वाधिक स्कोर होणार का या मॅच मध्ये. कारण समोर तुल्यबळ संघ आहे. नक्कीच एकापेक्षा एक असे मातब्बर खेळाडू आपण पाहतोय. पुन्हा बघा लगातार आलाय चौथा षटकार. वैभव on fire. मैदानावरती पाचवा षटकार लगातार 5
पाचवा आलाय वा. शांतता होती आणि जसा वैभव मैदानामध्ये फलंदाजीसाठी दाखल झाला अक्षरशः तुफान घेऊन तो मैदानामध्ये आला आणि या तुफानामध्ये गांगेश्वर कारशिंगे संघ मात्र अडकलाय. यातून बाहेर पडावं लागेल मात्र सध्या तरी ते चित्र मला दिसत नाहीये. लगातार पाचवा आला येणार का सहावा होणार का विक्रम. सन्मान दिलाय खरंच अप्रतिम स्पोर्ट्समॅनशिप या ठिकाणी वैभव पडवळ दाखवतोय. खरंच एकदा जोरदार टाळ्या या खेळाडूसाठी या फलंदाजाची जर